पुन्हा नंतर गुणाकार भागाकार पुढे बघूया कशा प्रकारचे प्रश्न येतात बघा आपल्या परीक्षेमध्ये. प्रत्येकानं बघा 35.73 अधिक 9.842 असा प्रश्न दिला जातो तुम्हाला बघा मित्रांनो. कोणत्याच प्रश्नाला इजी समजू नका. काय वाक्य वाचलं बघा मित्रांनो, गणितामध्ये कोणताच प्रश्न सोपा नसतो, कारण तो प्रश्न परीक्षेला आला म्हणजे त्याची काहीतरी क्वालिटी आहे, काहीतरी क्वालिटी आहे, त्याच्यामुळेच तो परीक्षेला प्रश्न आला. त्याच्यामुळे आपण सर्वांनी प्रत्येक प्रश्नाला महत्व द्या. चला प्रश्न तुम्ही सुद्धा सोडून पहा. तुम्हाला बेरीज येते, वजाबाकी येते का नाही? चला बघूया कोण कोण करतं. यस कमेंट करत चला. क्षीरसागर झालं म्हणतो, देसाई यस, वाघमारे यस, नेहाल व्हेरी गुड. प्रत्येकाने ट्राय करायचं आहे. दिसायला मूलभूत क्रिया सोप्या दिसत आहेत, प्रत्येकाला बेरीज येते, वजाबाकी येते, परंतु पवार मांडणी कळत नाही. आणि मुलांना मी हेच सांगतो की बेरीज वजाबाकी दशांश चिन्हाची करताना पॉइंट खाली पॉइंट वापरायचा. बस तुम्ही एवढं केलात की तुम्ही जिंकलात. पॉइंट खाली पॉइंट वापरायचा, आपण जिंकलो आदित्य. म्हणजे प्रथम आपल्याला ही संख्या लिहितली पाहिजे 35.73 अधिक. आता पुढचा विचार करा. आधी मी मुलांना सांगतो, मुलं म्हणतात आधी काय लिहायचं, 9 लिहू का पॉइंट लिहू? मी अगोदर म्हणतो मुलांनो अगोदर पॉइंट लिहा, म्हणजे तुमची मांडणी चुकणार नाही. म्हणजे एककाखाली एकक येईल, दशांशाखाली दशांश येईल, शतांशाखाली शतांश येईल. अगोदर महाले न चुकता पॉइंट द्यायचा. कळलं बाळांनो? न चुकता पॉइंट द्यायचा. म्हणजे आधी पॉइंट दिला. आता पॉइंटच्या डावीकडची संख्या लिहून घ्या 9, उजवीकडच्या संख्या व्यवस्थित 8 4 2 रेष. आता एक महत्वाची गोष्ट सांगतो पाठी लक्षात ठेवा. आपल्याला बेरीज करा, वजाबाकी करा. जर एखाद्या अंकाच्या खाली किंवा वर काही नसेल तर तिथे 0 टाका. खूपसे पुन्हा माहित आहे काय गोंधळ होता, आहे का नाही रुपाली? बरोबर का? जर 0 नाही टाकला तर पुन्हा गोंधळ होतो. बेरजेत तुम्हाला ओळखू येणार नाही गोंधळ, परंतु वजाबाकीमध्ये गोंधळ होतोच. त्याच्यामुळे काही नसेल तिथे 0 टाकायचं. या 0नं फरक काही पडला नाही, फरक पडला किमतीमध्ये नाही, परंतु आपल्याला वजाबाकी करताना सोपं जाणार आहे. त्याच्यामुळे आता खंडागोरे आपल्याला सवय लावायची आहे की 0 टाकायचं आहे. मित्रांनो काय टाकायचं आहे? 0 टाकायचं आहे. बेरीज तर प्रत्येकाला येते. 2 3 अधिक 4 7 7 अधिक 8 15. हातचा आला 1. व्यवस्थित करा. अहो सव्वा गुण आहे, सव्वा गुण नवोदयला प्रश्न आलेले आहेत. यास 1 आणि 5 6 6 आणि 9 15. हातचा आला 1 1 आणि 4 1 आणि 3 4. बघा मित्रांनो आलं का? मित्रांनो वेळ लागला तरी चालेल थोडा, परंतु ॲक्युरसी खूप महत्वाची आहे. चव्हाण मला येतंय म्हणलं की सगळं पाण्यात जातंय. मला येतंय पण मला मांडणी करायची. कोण कोण मांडणी केली सांगा मला. हे प्रश्न तोंडी करायला जाऊ नका. बंडगर काय सांगतोय? हे प्रश्न तोंडी करायला जायचे नाही माले. या प्रश्नाला मांडणीच करायची बाळांनो. चौरे बरोबर का? मोरे मांडणी केलात आपल्याला उत्तर ॲक्युरेट येणं महत्वाचं. लक्षात ठेवा 2 पैकी 2 मार्क, सव्वा गुणापैकी सव्वा गुण आपल्याला पडलाच पाहिजे. महाले किती सोपा प्रश्न वाचू दे, आपल्याला मित्रांनो मांडणी करायची. चला आता पुढचा प्रश्न व्यवस्थित सोडवा, व्यवस्थित गडबड करू नका. 359 दशांश चिन्ह 08 अधिक 47 दशांश चिन्ह 8. यस ओके. व्यवस्थित मांडणी करा. प्रत्येकानं मांडणी करायची आहे. यस एव्हरीबडी कॅन डू इट. मी हे करू शकतो मनाशी बाळगा, आणि तुम्ही हे करू शकता मित्रांनो. अशक्य काहीच नाहीये, सगळं शक्य आहे, फक्त तुमची तयारी लागते. यस उभाळे प्रत्येकानं तयारी ठेवा. मला हे येतंय. यस चला प्रत्येकानं तयारी ठेवा. व्हेरी गुड. यस यस चला प्रत्येकानं तयारी ठेवा. उत्तर आलंच पाहिजे. यस व्हेरी गुड डोंगरे, खूप छान. यस वाघमारे व्हेरी गुड. ट्राय करा. मांडणी केली का गाडगे? गडबड नको, गडबड नको कुंभार. आपल्याला ॲक्युरेट उत्तर आणायचं आहे. काही सेकंद गेले तरी चालतात, पण अडगळे आपल्याला उत्तर कसं पाहिजे आदित्य? ॲक्युरेट. मांडणी करायची. मी किती हुशार असू द्या, मांडणी करायचं आहे महाले. मांडणीला खूप महत्वाचं आहे. पॉइंट खाली पॉइंट वापरला का बघा तुम्ही. प्रथम ही संख्या लिहिली
359 दशांश चिन्ह 08 अधिकला अधिक. मी आधी संख्या लिहिण्यात नाही तर काही मुलं काय करतात बघा, ज्यांना ह्या पॉइंटचा काही संबंध नाही हो का अशी मांडणी करतात. हे योग्य वाटतं का बघा बरं तुम्हाला. पवार, जर तुम्ही पॉइंट खाली पॉइंट नाही लिहिलात तर तुमचं उत्तर येईल का? थोडं विचार करा महाले. येईल उत्तर? मग दशांश अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी करताना साधी कन्सेप्ट आहे हो चव्हाण. पॉइंट खाली पॉइंट वापरा डोंगरे, तुमचं उत्तर चुकणार नाही कधीच. म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे तर पॉइंट खाली पॉइंट, हा पॉइंट इथं लिही बाबा, लिहिला. आता डावीकडे किती संख्या 47, आधी ती संख्या लिहून घे. बरोबर. बघा एकका खाली एकक आला. यास हा 8 इथे येणार. तोंडी करायला गेला तर सगळा गोंधळ होईल पवार. यास बेरीज करूया. यास काही नाही म्हणून इथं 0 लिहायचं समजण्यासाठी आपल्याला. नाही लिहिलं तर काही फरक पडणार नाही, बेरीज फरक पडेल ना. यास 8 ला 8, 8 ला 8. व्हेरी गुड, खूप जणांनी केलं रे. 9 7 16, हातचा आला 1. कधी कधी हातचा गायब होतो, कधी कधी हातचा आपल्या धरायचा लक्षात राहत नाही. होतं का तुम्हाला पण घाडी कधी कधी असं? आपल्या ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये आपण तोंडी करायला जातो. 9 7 16, 5 4 9 होतं. कधी कधी एकच गायब होऊन जातो, होतो का? यास माझा पण कधी कधी लक्षात राहत नाही गडबडीमध्ये. त्याच्यामुळे मित्रांनो एक असं लिहित चला, गडबड नको. हा 6 6 4 10, पुन्हा हातचा आला 4. यस 406.88. यस आता तुमचा कॉन्फिडन्स वाढतोय हळूहळू हळूहळू हळू. यस मग तुम्ही नवोदय मुख्य परीक्षेत आलेला प्रश्न आता सोडवायचा प्रयत्न करा आणि तुम्ही स्वतःला म्हणा की मला बेरीज यायला लागली. बघा प्रत्येकानं करा. नवोदयच्या मुख्य परीक्षेत प्रश्न दरवर्षी असतो मित्रांनो. 19 20 21 22 काढा, 14 15 16 काढा. यस प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये मित्रांनो प्रश्न आहेच. बघा हाच प्रश्न बघा 2014 ला पडलेला आहे मित्रांनो. तुम्ही प्रत्येकानं सोडवायचा प्रयत्न करा. कशा प्रकारे प्रश्न आहे समजून घ्या. बघा 5.5 प्रत्येकाने व्यवस्थित बघा, व्यवस्थित लिहून घ्या. 5.05. यस ओके. यस का दिला असेल हा प्रश्न? त्यांना माहित आहे प्रत्येक मुलाला मांडणी करता येत नाही. 5.005 आणि ज्याला मांडणी करता आली त्याला नवोदय मधला एक प्रश्न आला हो, स्कॉलरशिपला तर आहेच. 55.555555. ओके 4 वेळेस 5 आहे. यांची बेरीज किती मला सांगा? ज्याला मांडणी आली त्याच्यासाठी अवघड आहे का हो? पण ज्याला मांडणी येणार नाही त्याचा झाला विषय. यस म्हणून मी म्हणतो पॉइंटला महत्व द्या. यस पर्याय पण लिहून देतो तुम्हाला. तुमचा कॉन्फिडन्स वाढवायचा आहे मला. मी हेच करणार आहे आता दर रविवारी शनिवारी. यस महाराष्ट्रातील सगळे मुलं आहेत. काही मुलांच्या अजून शाळा सुरू असेल ते नंतर व्हिडिओ बघतील मित्रांनो. यस ओके तुमचा रिस्पॉन्स खूप महत्वाचा आहे. कमेंट महत्वाचे आहेत. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. तुमच्या लाईक माझी एनर्जी वाढवित आहे. अजून तुम्हाला पुढच्या शनिवार रविवारी काय द्यायचं हे कळतं. पाहणारे मुलं किती आणि लाईक करणारे किती. व्हिडिओ आवडतोय ना तुम्हाला? लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या लाईक म्हणजे मोटिवेशन वाटतंय मला पण. यस मुलांना व्हिडिओ आवडत आहे. यस ओके बाळांनो चला प्रश्न सोडवायचा आपल्याला. प्रत्येकानं या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. परत सांगतो बाळांनो आपल्या या युट्यूब विजयकुमार नरवणे सर या चॅनल मित्रांनो 133 ऑनलाईन टेस्ट आहेत. 10 प्रश्नाच्या जय भाय. आणि नुसता टेस्ट देऊन मोकळा झालेला नाही मी, तर प्रत्येक प्रश्नाचं गणितातल्या स्पष्टीकरण दिलेलं आहे. प्रत्येक गणितातल्या घटकावर व्हिडिओ बनविलेला आहे मित्रांनो. घटकवार व्हिडिओ बघा, घटकवार टेस्ट सोडवा, स्वतःची लेवल तपासून घ्या मित्रांनो. व्हिडिओ बघायचा, प्रश्न सोडवायचा, लेवल तपासून घ्यायची नागुरे. यस आता हा प्रश्न सोडविणं आदित्य काही हार्ड आहे का? जर आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे पटेल, ओनली वन थिंग. काय मित्रांनो आता सांगितलं मी तुम्हाला, एक गोष्ट लक्षात ठेवा क्षीरसागर. तुम्ही या क्षीरसागर प्रत्येकानं लाईक करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा मित्रांनो. यस फक्त कोणती गोष्ट लक्षात ठेवायची महाले? ती गोष्ट जर लक्षात ठेवलास तर तुझं उत्तर चुकू शकत नाही चव्हाण. यस व्हेरी गुड. यस व्हेरी गुड. खूप छान पांढरे. प्रत्येकानं प्रयत्न करायचा आहे. पॉइंट काय सांगितलं डोंगरे? पॉइंट. पॉइंटला महत्व द्या. तुम्ही जर पॉइंटच्या खाली पॉइंट लिहिलात तर तुमचं उत्तर चुकू शकत नाही. कशी मांडणी केलात बघा, माझी तुमची मांडणी सेम येते बघूया. 5.5 बघा पहिलं माझं व्यवस्थित आलं. पुढे काय सांगितलंय? पॉइंट खाली पॉइंट लिहिला. 5
0.05. किती छान वाटते असं जर मांडणी आपण व्यवस्थित केली. थोडा वेळ लागेल, थोडा वेळ लागू द्या ना, आपल्याकडे आहे वेळ. यस, फक्त स्पीड करा. 5 ला 5.005. यस, बघा लास्ट काय सांगताय, आधी पॉइंट लिहून घे बाबा. लिहिला अगोदर 55 डाव्या साईडला. यस, आणि उजव्या साईडला मित्रांनो 5, याच्या खाली 5, याच्या खाली 5, याच्या खाली 5. मला सांगा, असं व्यवस्थित जर मांडणी केली तर आपलं उत्तर चुकू शकेल का? पालवणकर, आपलं उत्तर चुकू शकेल का बाळांनो? आपण जर मांडणी व्यवस्थित केली तर आपलं उत्तर चुकेल का? आणि तुम्ही पेपर पहा अगोदरचे, प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये हे गणित आहे. या वर्षी 2022 ला आला मित्रांनो. आता मी तुम्हाला 2022 चा सुद्धा प्रश्न घेईल. तुम्ही मला सांगा काय येणार नाही तुम्हाला या प्रश्न. यस यस, आणि जिथं काही नाही तिथं 0 टाका ना. दिला तर चांगलाच आहे का नाही? दिला तर चांगलाच आहे. बेरजेमध्ये फरक पडणार नाही, पण वजाबाकीमध्ये फरक पडतो. लक्षात ठेवा चव्हाण, वजाबाकीमध्ये फरक पडतो. व्हेरी गुड, खूप जणांचं आलं उत्तर. यस, डायरेक्ट लिहू मी आता. तुमचं आलं बघूया. 71.1105 ऑप्शन नंबर 4. कुणाकुणाचं आलं तरी बाळांनो बघा बरं. यस, कुणाकुणाचं आलं होतं. आणि नंतर मला सांगा, सर आमचं चुकलं होतं. यास चुकेल का सांगा? एवढे व्यवस्थित जर आपण केलो आपलं चुकू शकेल का? यास पटेल, आपण जर एवढं व्यवस्थित जर केलं तर आपलं उत्तर चुकू शकेल का? यस, फक्त याला व्यवस्थित करा मित्रांनो. तुमचा कॉन्फिडन्स वाढायचं काम मी करतो. यस, आता फक्त बघूया आपण की 2022 मधले प्रश्न कसा आला होता. माझ्या विद्यार्थ्याचं उत्तर येतं का नाही बघूया. ओके, यस, प्रत्येक प्रकारचा प्रश्न आहे मित्रांनो. कारण मला मुलांना दशांश अपूर्णांकामध्ये गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी परफेक्ट करायचे आहे. रेडी बाळांनो? यस, 2022 चा क्वेश्चन बघा, नवोदयचा. 2022 नवोदय. मित्रांनो, मी नवोदय स्कॉलरशिप दोन्हीवर बेसवर पक्का पाया करतो. लक्षात ठेवा. माझं म्हणणं आहे की तुम्हाला नवोदयचं गणित आले की स्कॉलरशिपचं गणित ऑटोमॅटिक येतो. कारण नवोदयची थोडी लेवल जास्त आहे, पण त्याच्यापेक्षा इजी तर स्कॉलरशिप आहे ना खैरे, आहे का नाही? यस, बघूया 2022 चा प्रश्न बघा. 6.6 अधिक 6.06 अधिक 6.006 आणि 66.6006 यांची बेरीज. यस, तुम्ही जर मांडणी केला तर मला सांगा उत्तर चुकेल का? भाई भामरे, आपण जर व्यवस्थित मांडणी केलो तर आपलं उत्तर चुकेल का? का म्हणजे काच आहे, चुकू शकणार नाही ना. यस, चुकणार नाहीच बाळांनो, फक्त तुम्हाला उत्तर व्यवस्थित करावं लागेल. तुम्ही जर उत्तर व्यवस्थित केलात तर तुमचं उत्तर येणार आहे. यस, ओके, प्रत्येकाने प्रयत्न करा. एव्हरीबडी, यस पवार, प्रत्येकाने ट्राय करा. तुम्हाला येणार आहे उत्तर. उत्तर येणार नाही असं होणार नाही. यस, व्हेरी गुड दक्षता. या जय भाई, व्हेरी गुड क्षीरसागर. प्रत्येकानं ट्राय करायचं आहे, प्रत्येकानं. यस, कमेंट करा. फक्त उत्तर नाही टाकलं तर चालेल, फक्त ट्राय करा. यस, ओके, व्हेरी गुड. किती जणांचं आलं बघा. यस, पर्याय देतो तुमचं, तुम्हाला कॉन्फिडन्स वाढेल ना. ए चा पर्याय 74.2666. म्हणजे तुमचं तुम्हाला कळा बाबा पर्यायामध्ये उत्तर आहे का नाही. 85.2666. यस, व्हेरी गुड. यस, 84.0606 आणि चौथा पर्याय 84.0666. व्यवस्थित जर मांडणी केला तर तुमचं उत्तर ॲक्युरेट आलेले असेल. काय म्हणता लोकरे? यस, प्रत्येकाने ट्राय करा. उत्तर येणार आहे, फक्त बरोबर आहे का नाही ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. यस, व्यवस्थित मांडणी करा. यस, पॉइंट खाली पॉइंट कोण कोण वापरला. मांडणी न करता करायला जाऊ नका. तुम्ही किती हुशार असा, मी परत हेच वाक्य म्हणतो तुम्हाला. मांडणी न करता जर तुम्ही करायला गेलात तर तुमचं उत्तर चुकू शकतं चव्हाण. त्यासाठी मांडणी खूप महत्त्वाचं आहे. यस, ओके, व्हेरी गुड, खूप छान थोरात. यस, आहेर, पालवणकर. यस, मी असं समजतो पाटील प्रत्येकाने व्यवस्थित मांडणी केलेली आहे. पॉइंट खाली पॉइंट मानलेला आहे.
यस, खूप छान. मग तुमच्या सर्वांचं उत्तर बघा मित्रांनो, 85.266 आलं का? यस, येणार. आय कॅन डू इट. मी करू शकतो बिडकर, मी करू शकतो स्नेहर. हा कॉन्फिडन्स खूप काही करून देतो आपल्याला. स्वतःला म्हणा, मी आय कॅन डू इट. यस, मी करू शकतो. स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही जिंकू शकाल. चव्हाण, गडबड नका करू. चव्हाण, गडबड नका करू. पॉइंट खाली पॉइंट वापरा नदाब. यस, तुमचं येणार उत्तर लोक रे. फक्त पॉइंटला महत्व द्या. पॉइंट खाली पॉइंट वापरलात की तुमचं उत्तर आलं. यस, व्हेरी गुड. अडगळे, खूप छान. चला मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. यस, कधी कधी प्रश्न प्रकार बदलला जातो. प्रश्न प्रकार कधी कधी काय होतो, थोडा बदलतात. यस, गणित तेच आहेत. आपण गेल्या रविवारी जे शिकलो ना, दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर, त्याच्यावर प्रश्न असतो. कशा प्रकारचा प्रश्न आहे बघा मित्रांनो, व्यवस्थित बघा. यस, कसं आपल्याला त्यांनी येड्यात काढायचा विचार करतात बघा. सर्वांनी बघा. यस, ओके. यस, ओके. यस, बघा मित्रांनो, आपण जे गणित करत आहोत तेच गणित आहे का नाही सांगा. फक्त त्यांनी त्यांची पद्धत बदलली. 2013ला अशा प्रकारचा प्रश्न आलता. मी संख्या चेंज केल्या, ते आपण संख्या घेईल मी. प्रश्न तोच आहे थोरात. प्रश्नाचा प्रकार तोच आहे, फक्त त्यांनी व्हरायटी टाकली याच्यामध्ये. येस, आपण बाजारात गेल्यावर कसं म्हणतो, मला हा ड्रेस नको, जरा व्हरायटी दाखव. इथं प्रकार केला चव्हाण त्याने. येस, मग हा प्रश्न बघितला की मुलांचे डोळे फिरतात. अरे, अपूर्णांकाची बेरीज करायची का आता, करायचंय काय आता, हे लक्षात येत नाही. पण तो ज्या मुलांना रूपांतर शिकलो, दशांश अपूर्णांकाचं, आदित्य आहे का नाही, ज्यांना दशांश अपूर्णांकाचं रूपांतर समजतं, त्यांना हे उत्तर सुद्धा पांढरे येणार आहे. 100% येतं जय भाई. चॅनल लावून सांगतो, ज्या ज्या मुलांनी गेल्या रविवारचा क्लास केलेला असेल त्या प्रत्येक मुलाला हे उदाहरण येणार म्हणजे येणार. यस, 100% येणार. चौरे काय मिशन आहे, बरोबर ना. गेल्या रविवारच्या क्लासमध्ये आपण हे शिकलोय. जास्त विचार करू नका. इथं जी संख्या खेडकर आपल्याला दिली ती आधी सगळ्यात आधी पूर्ण संख्या 8 आहे. हिला बाजूला लिहून ठेवलं 8. यस, आता या प्रत्येकाची आपल्याला किंमत काढायची आहे आणि आपण काढलेली आहे. 5/100चं रूपांतर करायचं आहे पॉइंट मध्ये. यस, आपण रूपांतर सर्वांनी शिकलो, तरी पण दाखवतो. गेल्या रविवारी जर कोणी नसेल, रूपांतराच्या किमती बघा. 5/100 याचं रूपांतर करताना हा 5 जशाला तसा इथं वडला. याचा विचार करायचा की दशांश चिन्ह देण्यासाठी छेदामध्ये किती शून्य आहेत, 2. याचा अर्थ असा असतो की उजवीकड पॉइंटच्या 2 अंक असायला हवेत. पॉइंटच्या उजवीकडे 2 अंक असायलाच हवे. इथं तर 1 अंक आहे, मग त्याच्या डावीकडे 1 शून्य टाकायचा. आता 2 अंक झाले, 1 अंक झाला, 2 अंक झाला, अरे 2 शून्य आहेत, म्हणजे माझा पॉइंट इथे येणार. म्हणजे माझी याची किंमत झाली 0.0. यस, ओके मित्रांनो, 0.5. 0.05. अशा प्रकारे आपण प्रत्येकाच्या किमती काढल्या. 14ची किंमत 1.4 येईल मित्रांनो. तुमची पण आली का बघा. यस, आणि लोखंडे शिंबॉल नाही टाकायचं बाळा. आणि याची किंमत मित्रांनो 0.009. यस, फक्त तुम्हाला या किमतीची तर बेरीज करायची आहे. पटेल, काय अवघड गणित होतं का रे? काहीतरी अवघड आहे का या गणितामध्ये? फक्त तुम्हाला ह्या किमती काढता आल्या पाहिजे दशांश पूर्णांकाच्या. फक्त मांडणी करायची आहे. 0.05 लिहिला, 1.4 लिहिला, यास 0.009 लिहिला. या सर्वांची बेरीज करायची आहे. यास काही नाही, आता इथं शून्य द्या. कधी कधी गडबड होते बघा, कधी कधी गडबड होऊ शकते. शून्य देता का, काही बिघडणार नाही, आपल्याला काही टेन्शन नाही. यास कोणी विचारणार नाही तो शून्य का दिलास म्हणून. काय खुपसे, चुकलं का? हा, गडबड कशाला करते? गडबड नको करू ना. यस, शून्य द्या, काय टेन्शन घेऊ नका. 9ला 9, 5ला 5, 4ला 4, 8 आणि 1 9. बघा बरं, काय अवघड आहे का? काही अवघड आहे का मित्रांनो याच्यात? यस, त्याने कसली क्वांटिटी आणू द्या, क्वालिटी असू द्या, विषय नाही हो. आपल्याला येतंय ना, आपल्याला ह्या गोष्टी दशांश अपूर्णांकाच्या माहिती आहेत ना चव्हाण, कशा प्रकारे चेंज करायचं. हे काय आपले कोणी मम्मी डॅडी पप्पा आई आहेत का सोपं सगळं द्यायला?
तुम्हाला आयत्या बिळात नागोबा नाही व्हायचं, आपल्याला मेहनत करायची आहे महाल. त्याच्यामुळे त्यांनी कसंही गणित देऊ दे, आपण तयार, बी रेडी म्हणायचं. यस, आय एम रेडी. कुंभार आहेत ना, कुंभार पुढचं गणित करणार ना? यस, व्हेरी गुड. पालवणकर अवघड नाही काही, फक्त रूपांतरण करायचं आहे. यस, कुणाला डाऊट आहे बाळांनो याच्यात? यस, कुणाला काही अडचण नाही ना खूपसे? फक्त मांडणी करा, चेंज करा, बदल करा. यस, आणि त्यांची दामणी नंतर या सर्वांची बेरीज करायची आहे. आता 2013 मधला प्रश्न तुम्ही सोडून बघा, किती सोपा आहे. यस, मी जास्तीत जास्त मुख्य परीक्षेचे प्रश्न काय घेतो माहिती मित्रांनो? कारण तुम्हाला कॉन्फिडन्स आला पाहिजे. नरवणे सर शिकवित आहेत ना, ते परीक्षेला आलेलं आहे का याचा कॉन्फिडन्स तुम्हाला आला पाहिजे. यस, व्यवस्थित बघा. यस यस, प्रत्येकानं करून बघा बाळांनो. एव्हरीबडी कॅन डू इट. यस, मी हे करू शकतो. हा आत्मविश्वास खूप काय देऊन जातो मित्रांनो, खूप काय. यस, ओके. यस, ओके. तुम्हाला जर वाटलं गणितामध्ये तुम्हाला काही कधी अडचण आली, यस, तर तुम्ही माझ्या ह्या मोबाईल नंबरवर मित्रांनो एखाद्या गणिताचा फोटो पाठवा. काही अडचण असेल तर विचारा. फक्त 8:30 नंतर कॉल करत चला मित्रांनो. यस, ओके. नरवणे सर नाव टाकू शकता तुम्ही मित्रांनो. यस, तुम्हाला गणित विषयामध्ये स्कॉलरशिप नवोदय बाबत फॉर्म सुरू आहे भरणं. फॉर्म भरताना काही अडचण आली मोरे, तर मला तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो. नक्की तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करेल. फक्त अवघड प्रश्न विचारत चला, सोपे प्रश्न विचारू नका किंवा कन्फ्यूज झालेले प्रश्न विचारत चला. 96 73 65 52 13. यस, माझ्या युट्यूबवर तुम्हाला प्रत्येक घटकाचा व्हिडिओ भेटणार आहे. यस, कसा वाटलं तुम्हाला सांगा? प्रश्न सोपा वाटला का अवघड वाटला? आता दिसताना प्रश्नाचं लॉजिक न कळल्यामुळं याच्यावर काय मॅजिक करायचं कळत नाही. कळलं का वाक्य माझं जय बाय? याचं लॉजिक जर कळलं तर काय मॅजिक करायचं हे आपल्याला कळणार आहे. यस, त्यासाठी आपल्याला मॅजिक कळण्यासाठी त्यासाठी आपल्याला बघणं महत्वाचं. ओके मित्रांनो, नंबर लिहून घेतला? यस, दर्शन झालं का नंबर? यस. आता याचं तुम्हाला बेरीज करायची आहे, म्हणजे प्रथम तुम्हाला रूपांतरण कळलं पाहिजे. हाय का नाही? गडबड करून चालणार ना चव्हाण? गडबड करून चालतं का? नाही. प्रथम रूपांतर करा. याचं जर तुम्ही रूपांतर केलात, माझं तुमचं बरोबर येतं का बघा? 008. यस, 3 शून्य म्हणजे पॉईंटच्या पुढे 3 अंक झाले का बघायचे. जादू आहे होई. यस, आहे का नाही मित्रांनो? हे जादू आहे का नाही? खाली 3 शून्य आहेत म्हणजे पॉईंटच्या उजवीकडे 3 अंक आले का बघा? आले. इथले जादू काय? अरे 2 अंक आहेत म्हणजे पॉईंटच्या उजवीकडे 2 अंक आले पाहिजे. यस, धामणे बरोबर का? पॉईंट खाली 1 अंक आहे, 1 शून्य आहे म्हणजे पॉईंटच्या उजवीकडे 1 अंक आला पाहिजे माझा. यस, आता यांची सर्वांची बेरीज करायची आहे. नवोदयचे फॉर्म अजून सुटलेले नाहीयेत. नवोदयचे फॉर्म लवकर सुटतील. या सर्वांची बेरीज जर तुम्ही केलात तर सर्वांची बेरीज मित्रांनो एवढी येते. बघा तुमची पण आली का नाही? यस, तुमची पण सर्वांची बेरीज एवढी आली का? यस, आली असेल तर अभिनंदन, आलं नसेल तर प्रयत्न करा. बेरजेवर जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात. ओके स्नेहा, आता वजाबाकी बघूया. पालवणकर बी रेडी? यस, पालवणकर आले रेडी. यस, व्हेरी गुड. ज्यांचं ज्यांचं आलतं. यस, ओके. यस, आपण आपला ऑनलाईन क्लास शनिवार रविवार 2 दिवस घेतोय. इतर वेळ भेटत नसतो. शनिवार रविवार नक्की घेत जाईल मी. यस, उद्या पण आपला क्लासचा टायमिंग ते तुम्हाला कळवेला जाईल. ओके. यस, चला नेक्स्ट. आता वजाबाकी बघा. याच्यात वजाबाकी करताना मुलं चुका करतात. रिअल मध्ये सांगतो तुम्हाला, वजाबाकी करताना चुका करतात. त्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत. हेच आपल्याला शिकायचं आहे. 74 दशांश चिन्ह 82 वजा 59 दशांश चिन्ह 743. यस, ओके. यस, वजाबाकी करताना चुका करतात मोरे, त्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत. कळलं का सर्वांना? चुका टाळायच्या आहेत आपल्याला कॉन्स्टंट. यस, तुम्ही आधी प्रयत्न करा. काय वाटतं वजाबाकीमध्ये खरंच चुका होतात का सर? कन्सेप्ट कळली नाही तर चूक होणार. कन्सेप्ट कळली पाहिजे. याचं लॉजिक काय आहे याचं? यस, हे जर रावणकर आपल्याला कळलं, लॉजिक जर याचं कळलं, तर आपलं उत्तर थोरात 100% ऍक्युरेट येणार. काय करा, कसे येणार पटेल? ऍक्युरेट येणार आहे. फक्त याचं लॉजिक कळलं पाहिजे. ज्याप्रमाणे आपण चव्हाण बेरीज केली त्याचप्रमाणे वजाबाकी आहे.
फक्त याच्यात चेंज कोणता आहे? 74.82 वजा पॉइंट खाली पॉइंट आला माझा. आधी 59 लिहून घेतो मी. व्हेरी गुड. पुन्हा 743. आता इथं गोंधळ होतो. आता मला सांगा, आपण जो शून्य घ्या म्हणला होता देसाई, तो जर शून्य घेतला नाही तर मुलं काय करतात? 3 ला 3 लिहितात. करतात का नाही सांगा मला महाले? मोरे, आपण जो मगा शून्य घ्या म्हणून सांगितला होता, तो जर शून्य जाधव घेतला नाहीत तर मुलं 3 ला 3 लिहितात. तुम्हाला काय वाटतं? बरोबर आहे का माझं वाक्य? त्यांना डोंगरे ही गोष्ट माहीत असायला हवी की बाबा रे, काही नाही तिथं शून्य घ्यायलाच पाहिजे, कारण येतो वजाबाकी आहे, सबस्ट्रॅक्शन आहे वाघमारे. इथं सगळा खेळ आहे गणिताचा. यस, हे कळलं पाहिजे की मला शून्य का घ्यायचं आहे, तर मला मायनस करायचं आहे. म्हणून या ठिकाणी खैरे आधी वजाबाकी करण्या अगोदर शून्य घ्या. हा शून्य घ्यायचाच. हा आपला IMP फॅक्टर आहे. IMP म्हणजे इम्पॉर्टंट, महत्वाचा फॅक्टर आहे आपला मित्रांनो. यस, महत्वाचा फॅक्टर आहे. हा शून्य घ्यायचाच. कुठून आला जादून हो शून्य? जादून आला का? पालवणकर, वजाबाकी चुकायली. आता पहिली दुसरीच्या क्लासमध्ये बसतो काय? हा प्रचिती, गडबड नको ना. आता म्हणायचं आहे सर इथं सुद्धा शून्यातून 3 गेले 3 करतात. अरे दादा, हे पहिली दुसरीला झालं आपल्याला. शून्यातून 3 जात नाहीत, तेव्हा याचा हातचा इकडे घे. इथं 10 झाले, ह्याच्याकडे 1 लिही. मित्रांनो, असं कोण कोण करतं रे? डायरेक्ट करायला जाऊ नका रे बाळांनो. तुम्ही किती हुशार असाल, वजाबाकी आपल्याला गोंधळात आणते. महाले, मी काय सांगतो? वजाबाकी आपल्याला गोंधळात आणते. त्या टायमाला असं हातचा घ्या. तुम्हाला जर कोणी म्हणत असेल तुम्ही आता हातचा घेऊ नका, मोठे झालात, आम्ही मोठे जरी झालो तरी आम्हाला अचूकता महत्वाची आहे. पटेल, कळलं का? पाटील, अचूकता महत्वाची आहे, त्यासाठी आम्ही हातचा घेणार. किती मोठं होऊ द्या, कारण आम्हाला अचूकता महत्वाची आहे. आलंच पाहिजे उत्तर. 10 मधून 3 गेले मित्रांनो, 7 राहतात. पुन्हा 1 मधून 4 जात नाहीत. मी मित्रांनो हातचा घेतल्याशिवाय असं गणित करत नाहीच, किती सोपं गणित असू द्या. 11 मधून 4 गेले, 7 राहिले. 7 म्हणून 7 गेले 0. पॉइंटला पॉइंट मित्रांनो. 4 मधून 9 जात नाही हो. पवार, प्रचिती, काय वजाबाकी करायला? पहिली दुसरीच्या वर्गात बसती काय पवार? हा, वजाबाकी चुकायला तुझी कसं करायचा? वजाबाकी म्हणतं म्हणलं ना मित्रांनो, हुशार हुशार मुलांच्या चुका होतात. गडबडीमध्ये हातचा घेतलेला कमी करत नाहीत. आता या ठिकाणी त्यांनी काय केलं? इथं हातचा घेतला मित्रांनो, पण इथला कमी नाही केला. लाज वाटेल त्यांना इथं काटछाट वडायला. मी मोठे झाले आता, मी काटछाट कसं वडू? अरे तुला 1.25 गुण घ्यायचा आहे, 2 गुण घ्यायचे म्हणलं तू काटछाट वड ना. यास, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. उगाच लहान चांगलं म्हणत नाहीत. आपण लहानासारखं वागलं पाहिजे या गणितामध्ये, कारण हे गणित खूप महत्वाचं आहे. यस, तुम्ही हातचा घेतला तेव्हा ह्याचा कमी करा हो. तुम्ही दुसऱ्याकडून वस्तू आणता म्हणल्यावर त्याची कमी झाली पाहिजे खैरे. यस, 14 मधून 9 गेले मित्रांनो 5. 6 मधून 5 गेला 1. दिस इज अ राईट आन्सर. फक्त गायकर काय आलं पाहिजे लोखंडे? पॉइंट खाली पॉइंट आला पाहिजे. बाकी टेन्शन काय घ्यायचं नाही. जादू कळलं? यास, वजाबाकी अवघड आहे का मग? स्नेहल, याच्यामध्ये महत्वाची गोष्ट कोणती आहे? फक्त आणि फक्त जिथं काही नाही तिथं शून्य दादा म्हणायचं आहे. शून्य दादा आपला दादाच आहे म्हणायचं. कळलं का पाटील? शून्य म्हणजे आपला दादाच आहे. जिथं काही नाही तिथं शून्य घ्यायचं. राईट म्हणाले? चला नेक्स्ट उदाहरण पाहूया. व्यवस्थित करा, गडबड करू नका. तुमची गडबड आपल्यासाठी. यस, ओके, व्हेरी गुड. गडबड नका करू बाळांनो. यस, ओके, यस, ओके. 5 से 67 दशांश चिन्ह 43 वजा 89 दशांश चिन्ह 8742. यस, प्रचिती, चुकलेली संख्या म्हणून कसं चालेल बेटा? खूप काळजी घ्यावी लागते पालवणकर आपल्याला, आहे का नाही? इथं मला तू चूक म्हणशील एखाद्या वेळेस, तर माझे हे चुकलं, पण परीक्षेमध्ये चालेल का बेटा? तिथं कुणी आहे का आपलं मम्मी पप्पा कुणी? हा, त्या ठिकाणी चालणारच नाही ना. यस, असं नका करू बाळा. हा, ह्याच गोष्टी आपल्याला सुधारायच्या आहेत ना. मग आपल्याला शिकायचं काय बेटा? आपल्याला ॲक्युरेसी शिकायची आहे बेटा. ॲक्युरेसी मध्ये आपण काय करू शकतो? यस, या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत.
यस प्रत्येकानं सोडवा ना, प्रत्येकानं सोडवा गायकर. यस आणि प्रत्येकानं स्कॉलरशिपचे फॉर्म भरा. फॉर्म सुटलेले आहेत शाळेमध्ये, सांगा बरं का भरायला. यस ओके. या काय सोडवायचं गायकर, करा ना तुम्ही. यस तुम्ही करू शकता गायकर. यस ओके. प्रत्येकाने प्रयत्न करा बाळांनो. उत्तर आलं का नाही सांगा मला. यस प्रत्येकाला आलंच पाहिजे. यस कसं येत नाही हा आहे बरं का. असे प्रश्न जर एकदा समजल्यावर चुकू का शकतात, चुकेल का सांगा मित्रांनो. एवढ्या डीप मध्ये जर आपण प्रश्न व्यवस्थित पॉइंट खाली पॉइंट मांडणी करून केला तर का चुकेल हो. चुकायला भागच पडू द्यायचं नाही आपण. यस माझं चुकू शकत नाही. यस व्हेरी गुड. यस व्हेरी गुड. प्रत्येक एव्हरीबडी कॅन डू इट. यस व्हेरी गुड. पॉइंट खाली पॉइंट वापरला का मित्रांनो बघा. यस ओके. खूप जणांचं आलेलं दिसतंय. मांडणी व्यवस्थित केलं बाळांनो. प्रथम ही संख्या लिहिलात 567.43. यस वजा पॉइंटला पॉइंट 898742. यस सर्वप्रथम मी डायरेक्ट न करता हंगे काय करणार आहे बेटा, आधी 0 घेणार आहे. यस टेक अ 0 आणि आन्सर टाकायचा आहे आणि करायचं आहे. बघा बरं तुमचं उत्तर माझं उत्तर सेम आलं का. यस 55558. माझं उत्तर तुमचं उत्तर सेम आलं का अडागळे. यस व्हेरी गुड. यस फक्त रौनक ह्याचे प्रश्न प्रकार वेगवेगळे आहेत. एकच आहे, बेरीज आहे वजाबाकी आहे, पण ह्याचे प्रश्न प्रकार कसे पडतात बघा. यस ओके. आता आपण काय करूया. यस उत्तर झालं. नवोदयचे फॉर्म अजून सुटले नाही. क्षीरसागर एकच प्रश्न 3दा विचारतो का, मराठी कळत नाही तुला बाळा. आता आपण 2019चा प्रश्न बघूया. हा मित्रांनो 2019चा. यस ओके बाळांनो चला 2019चा प्रश्न बघूया. स्कॉलरशिप मधला. यस फक्त प्रकार कसा बदलला बघा चौरे. प्रश्नाचा प्रकार कसा बदलतो आणि आपल्याला हुशार कसं व्हायचं, आपलं उत्तर ॲक्युरेट आणायचं ना. मग प्रश्नाचं प्रकार समजून घ्या. अधिक 3 दशक. तुम्हाला चुकविण्यासाठी ते काहीही करतात. काय म्हणलं मी, काहीही. 7 दशांश अधिक 8 शतांश. त्यांना तुम्हाला चुकवायचं आहे. त्यांना त्यांच्याकडे जाळा आहे, त्या जाळ्यामध्ये तुम्हाला अडकवायचं आहे मित्रांनो. त्यासाठी आपल्याला व्यवस्थित वाचन करा मित्रांनो. परत मी तेच सांगतो. आणि चुकणं अवघड आहे हो. याच्यामध्ये चुकायचं नाही. एवढं छान समजल्यावर चुका का करायच्या. गडबड करू नका फक्त. यस ओके. यस यस ओके. यस व्हेरी गुड. फक्त गडबड करू नका. प्रत्येक प्रश्नाला महत्व द्या. प्रत्येक प्रश्न माझा चव्हाण महत्वाचा आहे म्हणायचं. हा प्रश्न माझ्यासाठी मेरिट आहे म्हणायचं. प्रत्येक प्रश्नाला महत्व द्या. यस ओके. यस काही मुलं फक्त व्हिडिओ बघतायत. यस त्यांना नरवणे सरच्या व्हिडिओला लाईक करायला सुद्धा वेळ नाही. का बाळांनो एवढे बिझी आहात तुम्ही. अरे तुमचं लाईक मला सुद्धा चांगलं वाटतं रे बाळांनो. लाईक करा, सबस्क्राईब चॅनल करा, शेअर करा. तुमच्या इतर क्लासमधील मुलांना आपली लिंक पाठवा. गणिताचा पाया पक्का करणं हे ध्येय आहे आपलं. मुलांना मार्क कमी नाही पडलं पाहिजे. यस मुलांचा गणिताचा जे भेतात ना त्यांची भीती गायब करायची आपल्याला. यस गणित हा भिण्यासारखा विषय आहे का, नाहीच. गणितामध्ये भ्यायचंच नाही. यस व्हेरी गुड. खूप जणांचं उत्तर आलेलं दिसतंय. छान व्हेरी गुड. चला बघूया कुणाकुणाचं उत्तर आलेलं आहे. यस व्हेरी गुड. यस प्रथम या ठिकाणी पवार प्रत्येकानं तुम्ही रूपांतरण करून घेतलं का आपण यस बरोबर समजले. मागच्या रविवारी आपण बघितलोय दशक कसं, दशांश कसं आणि 8 शतांश कसं. प्रत्येकाची किंमत आपण बघितलेली आहे. प्रथम 5 शतकला 5 शतक. अरे बाबा 5 शतक म्हणजे 500. यस अरे मग माझा पर्याय तिसरा कट झाला. काय म्हणता मित्रांनो बरोबर आहे का नाही. यस काय वाटतं मला पर्याय का कट केला कळलं का. हे लॉजिक आहे. मी बुद्धिमत्तामध्ये मुलांना बाद पद्धत शिकवतो. म्हणजे यस ओके जे नियमित आपले ऑनलाईन क्लास बघतात यस त्यांना मी बाद पद्धत शिकवतो.
बाद पद्धतीमुळे उत्तर लवकर निघतात, लक्षात ठेवा. आता मला हा पर्याय कटल्यामुळे माझं तिघावर लक्ष राहणार आहे. एकाकडे माझं लक्ष द्यायचं नाही, थोरात द्यायची गरज आहे का एकाकडे, विषयच नाही मला. आता बघायचंय 3 दशक. अरे 3 दशक म्हणजे 30 आहे मित्रांनो, इथं 503 आहे, कट झाला. कारण 500 आणि 30 530 होणार आहे. आता माझे राहिले 2 परत. यस, ओके, आता कळलं का? यस, बाद पद्धत कळली पाहिजे, म्हणजे चुकीचं कोणतं आहे त्याला बाजूला करायचं. यस, बघा 5 शतकाला 500 केलं पाटील, समजत नाही बाळा. ह्याचा व्हिडिओ गेल्या रविवारी झालेला आहे पाटील. क्लास कंटिन्यू करत चला, दर शनिवार रविवार असतो. यस, अगोदरचा घटक बघा. यस, या ठिकाणी 3 दशक झालं मित्रांनो, राईट. आता 7 दशांश आहे. 7 दशांश, दशांश म्हणजे काय? दशांश चिन्हाच्या उजवीकडील पहिले घर मित्रांनो, म्हणजे दशांश चिन्हाच्या उजवीकडचं पहिलं घर. पहिलं घर कुठं असतं हे पण कळलं पाहिजे. दशांश, खूप मुलांचं मित्रांनो 0-7 आला, 1 नंबर पर्याय म्हणलं. अरे झोपेत आहात का रे बाळांनो, 1 नंबर पर्याय द्यायला? दशांश म्हणजे मित्रांनो असा असतो रे. हा, कोण कोण होतं ते 1 नंबर म्हणणारे सांगा मला. ज्याने 1 नंबर केलं त्याने मित्रांनो प्रत्येकानं सॉरी म्हणायचं आहे, कारण पुन्हा ही चूक झाली नाही पाहिजे. दशांश म्हणजे मित्रांनो 0.7. खूप जणांनी 1 केलं, मी बघितलंय पांढरे. खूप जणांनी 1 पर्याय म्हणला होता. यास, ह्या चुकीच्या गोष्टी आहेत. प्रत्येक गोष्टीला महत्व द्यायचं आहे. यास, कळलं का? दशांश म्हणजे पॉइंटच्या उजवीकडचं पहिलं घर. आणि आता 8 शतांश म्हणजे नागुरे 0.08. बघ, हे दुसरं घर आहे. यास, ओके, इथं लिहून ठेवा. दशांश, दशांश चिन्हाच्या उजवीकडील पहिले घर. हे लहान लेकरांना मी मुद्दाम असं देतो बघा, लक्षात राहून. दशांश चिन्हाच्या उजवीकडील पहिले घर, उजवीकडील. ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात राहाव्या. किती येत असलं तरी आपण कधी कधी चुका करतो. पहिले घर. यास, आणि शतांश म्हणजे मित्रांनो दुसरे घर. यास, कसं वाटलं वाक्य, लक्षात राहील का नाही? आणि सहस्त्रांश म्हणजे तिसरं घर. हा सुद्धा प्रश्न नेहमी विचारला जातो. सहस्त्रांश, दुसरे घर, तिसरे घर. लक्षात राहील का नाही आता सांगा? प्रत्येकाच्या लक्षात राहील ना आता? चूक होणार नाही आता चव्हाण. यस, चुका नाही झाल्या पाहिजे, ह्या गोष्टी शिकायचे पाटील, समजलं का? सानवी, पुन्हा नको गोंधळ. दशांश म्हणजे पहिलं घर उजवीकडचं, शतांश म्हणजे दुसरं घर, आणि सहस्त्रांश म्हणजे मित्रांनो तिसरं घर. यस, व्हेरी गुड. आता पुढचं उदाहरण तुम्ही सोडवायचं आहे. यस, बेरीज वजाबाकी परफेक्ट झाली पाहिजे आज. यस, द्या गुणाकार भागाकार येऊया. यस, आहे का नाही? परफेक्ट म्हणजे परफेक्टच. यस, ओके. यस, 18 दशक, 5 शतक. यस, 9 शतांश. व्यवस्थित बघा बाळांनो, थांबा, गडबड नको. आज मला लिहू द्या ना, माझ्या आधी तुमचीच फेरी. यस, 8 दशांश. यस, 7 सहस्त्रांश. आणि मला सांगा सर खरंच समजलं म्हणून. अरे मला भारी वाटतं रे, तुम्ही समजलं म्हणलात ना, आम्हाला दुसरं काही लागत नाही. विद्यार्थ्यांनी समजलं म्हणलं की आम्ही जिंकलो. यस, आम्हाला काय लागतं? यस, फक्त तुम्ही प्रयत्न करा. प्रयत्नाशी परमेश्वर म्हणायचं. यस, ओके. यस, प्रत्येकाने प्रयत्न करा. थोरात काय म्हणतात? आर्मी नाही सर. काय रे बाबा? यस, आवडलं. यस, ओके. यस मित्रांनो, प्रत्येक घटकावर व्हिडिओ बनवलेला आहे. प्रत्येकानं पहा, आवडल्यास इतरांना शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. यस, ओके गायकर. यस, ओके नागुरे, समजून घ्या. यस महाले, व्हेरी गुड. गौरव, यस. वैभवी, व्हेरी गुड. यस मित्रांनो, शतांश लक्षात आला का? हे घर कुणाकडे लक्षात आले रे? घर लक्षात ठेवताल ना? यस, घर लक्षात ठेवा. यस, ओके. यस खेडकर, घर लक्षात ठेवा. पहिलं घर दशांश, दुसरं घर हांगे शतांश, तिसरं घर अंकुल गे सहस्त्रांश, उजवीकडचे घर झाले. यस,
व्हेरी गुड, खूप जणांचं आलं रे. यस, ओके. 18 दशक. 18 दशक म्हणजे 10. व्हेरी गुड, मार्क पडला मला. बरोबर का बाळांनो? यस गायकर. 5 शतक. श म्हणजे 100 म्हणजे 5 वर 2 शून्य म्हणजे 500. व्हेरी गुड, खूप छान. 9 यस, अरे यस, ओके. 9 शतांश. 9 अहो फास्ट जाऊन चालत नसतं हो, सगळ्यांना सोबत घेऊन जावं लागतं. मला कुठे एक दोघाला शिकवायचं बाळा. ओके, तुम्ही आता एवढे बघायला नंतर मित्रांनो 1000-1200 विद्यार्थी असतात बघणारे ऑनलाईन. सगळ्यांना समजलं पाहिजे रे, एकट्याचा स्वार्थ नाही करायचा बाळा. सगळ्यांना समजलं. फास्ट सांगा म्हण बाळा, फास्ट सांगितलं डोक्यावर जाईल रे. हा, सगळ्याचा विचार करा. हा, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, कशाला म्हणायचं. 9 शतांश. शतांश म्हणजे दुसरे घर म्हणजे 0.09. यस. दशांश. दशांश म्हणजे मित्रांनो पहिलं घर 0.8. घरच लक्षात ठेवायचंय फापर. सहस्त्रांश, अरे तिसरं घर 1 2 3. यस, बरोबर आहे का बघा मित्रांनो. गडबडीत मी पण माणूस आहे, माझ्या पण चुका होऊ शकतात. 7 ला 7, 9 ला 9, 8 ला 8, पॉइंटला पॉइंट, 0 ला 0, 8 ला 8, 6 ला 6, 680. दशांश चिन्ह 8 9 7. कोण कोण 897 म्हणलं रे? तसं वाचायचं नाही कधीही. दशांश चिन्हाच्या उजवीकडचा अंक 1/1 डिजिट 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 वाचायचा. सिंगल सिंगल चौरे. बरोबर का बाळा? यस, बरोबर का मित्रांनो? यस, व्हेरी गुड. आता तुम्हाला मित्रांनो मी 2023 चा गेस देतो. एक प्रश्न जो येणारच स्कॉलरशिप मध्ये पण येणार आणि नवोदय मध्ये पण येणार. आज लिहून घ्या, हा प्रश्न तुम्हाला येणारच, 100% येणार. हा, यस, फक्त लक्षात ठेवा जी गोष्ट सांगतो ना ती येणारच. यस, तयार आहात तुम्ही 2023 चा प्रश्न आता सोडवायला? 100% असे प्रश्न येतात बरं का, सर्वांनी लक्षात ठेवा. यस, ओके गायकर. प्रश्न बघा कशा प्रकारचा आहे. बी रेडी, लिहा. यस, 2 संख्यांची बेरीज. यस, 2 IMP नाही, व्हेरी व्हेरी IMP करा, VIMP करा या प्रश्नाला. 2 संख्यांची बेरीज. 2 संख्यांची बेरीज. 2 संख्यांची बेरीज 25.84 आहे. 2 संख्यांची बेरीज 25.84 आहे. त्यांच्यातील फरक यस 7.12 आहे. तर यस त्यातील मोठी संख्या कोणती? आता मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहिलं तरी चालेल, म्हणजे माझ्या किती विद्यार्थ्याला हा प्रश्न सुटतो बघूया. ज्याने अगोदर व्हिडिओ बघितलेला आहे त्यांना उत्तर येणार आहे, खात्रीशीर आहे, मला माहिती आहे. ज्याने अगोदर व्हिडिओ बघितलेला आहे अडगळे त्यांना ह्याचं उत्तर येणार आहे, पण ज्यांना गोष्टी माहित नाही, ट्रिक्स माहित नाही, त्यांना अवघड जाणार आहे. लक्षात ठेवा. प्रत्येकानं उत्तर टाका मित्रांनो. यस, ओके. बघूया किती जण करू शकतात. आदित्य, गडबड नको आदित्य, गडबड केलात की गोंधळ होईल बघा, लक्षात ठेवा. यस, ओके. रॉंग चव्हाण रॉंग. यस, पर्याय नसतो याला चौरे, याला पर्याय असतात का? शॉर्टकट मारतो काय? यस, ह्याच्यावर जगायचं का आपण पर्यायावर? स्वतःचं अस्तित्व नाही का काही? पर्याय ना आळसी करून टाकलं तुम्हाला. मेंदू चालत नाही पर्याय वापरला की. मेंदू वापर स्वतःचा. यस मित्रांनो, जे हे गणित आहे हे गणित तुम्हाला मित्रांनो 3 ते 4 ठिकाणी या गणिताची ट्रिक चालणार आहे. आमचा बघ आदित्य कसा करतोय. यस, ओके. यस, पांढरे झोप बाळा, जाऊन पर्याय मागतो, झोप जा. यस, आळशी बनायचं नाही, आपल्याला मजबूत बनायचं आहे ना. सनगल्ले, मोठी संख्या दिली नाही तुला. गायकर, 2 संख्येची बेरीज आहे ती, थोडा विचार करत चला. यस मित्रांनो,
हा एकच प्रश्नाची ट्रिक्स तुम्हाला, यस, याची ट्रिक्स मित्रांनो तुम्हाला वयवारीमध्ये कामाला येते. लक्षात ठेवा, कुठं कुठं ही ट्रिक्स वापरू शकतो आपण. ट्रिक्स यूज वयवारी, आजोबा नातू वय काढायला. एकच ट्रिक्स मी नेहमी मुलांना सांगतो, आजोबा नातू वय. यस, दोन वस्तूंच्या किमती या ठिकाणी हेच उपयोगी पडतं. यस, अनेक अशा गोष्टी आहेत, अपूर्णांकाच्या आहेत, संख्या आहे दोन वस्तूच्या, दोन संख्या मोठमोठ्या यांची बेरीज आहे. साधी कन्सेप्ट आहे हो, लहान मुलं सुद्धा करतात. आता सगळ्यांनी वर पहा. यास, तुमचे तोंड डोके वर करा बोर्डावरती. काय सांगतोय बघा, ट्रिक्स समजून घ्या कशा प्रकारची आहे. पटेल सोप्या पद्धतीनं उत्तर कसं निघतं बघा, आणि कसल्याही प्रकारचं गणित आपण या प्रकारे करू शकतो. ट्रिक्स काय आहे बघा. सर्वप्रथम विचार करा की तुम्हाला दोन संख्यांची बेरीज दिलेली आहे आणि दोघातील फरक दिलेला आहे. एवढी गोष्ट कळली का बघा, एवढी गोष्ट कळली का. दोन संख्या दिलेला आहे. कधी कधी इथं फरक न म्हणता एक संख्या दुसरीपेक्षा मोठी, तो मोठी म्हणजे फरकच झाला ना. माझं वय तुमच्यापेक्षा 5 वर्षांनी मोठं आहे, म्हणजे आपल्या दोघांच्या वयातला फरक झाला. म्हणजे ज्या वेळेस दोघांची बेरीज देते जातो आणि दोघातला फरक दिला जातो त्यावेळेस सोपी टेक्निक वापरायचं. अरे आपल्याला विचारलं काय बघा मित्रांनो, टेक्निक काय आपल्याला विचारलं काय, आपल्या जर मोठ्याचं वय विचारलं, मोठ्या वस्तूची किंमत विचारली तर लक्षात ठेवा काय सांगतोय. यस, दोन बाजू करतोय आपण. आता दोन्ही किमती काढूया गुरु. लहान संख्या पण काढूया आणि मोठी संख्या पण काढूया. या साईडला लिहितोय मोठी संख्या. दोन्ही टेक्निक समजून घ्या, मोठी संख्या आणि इकडे लहान संख्या. टेक्निक सोपी आहे का बघा, लक्षात राहते का बघा. आणि ही टेक्निक म्हणजे तुम्हाला काही बघायची गरज नाही. यस, ओके. मोठी संख्या काढताना सूत्र काय वापरायचं बघा. हा, यस, दोन संख्यांची बेरीज, दोन संख्यांची बेरीज त्याने दिलेली. हा, दोन संख्यांची बेरीज अधिक दोन संख्यातील फरक त्याने दिलेला आहे बघा वर. दोन संख्यातील फरक, यस, भागिले 2. यस, सूत्र बघा काय आहे मित्रांनो. ज्या वेळेस तुम्हाला मोठी संख्या काढायची असते त्यावेळेस दोन संख्यांच्या बेरजेमध्ये दोन संख्यातला फरक मिक्स करायचा आणि त्याला 2 न भागायचं. आणि लहान संख्या काढताना तेच सूत्र आहे, फक्त वजाबाकी टाकायची. दोन संख्यांची बेरीज, तेच सूत्र मित्रांनो, किती सोपं आहे बघा. दोन संख्यांची बेरीज वजा दोघातील फरक भागिले 2. प्रत्येकानं करून बघा या पद्धतीनं. उत्तर नाही आलं तर मला सांगा. भागिले 2. यस, सूत्र सोपं आहे का अवघड आहे सांगा मला. आपल्याला फक्त गणितातलं घ्यायचं, काही वेगळं घ्यायचं आहे, कुठून आणायचं आहे विकत नाही. दोन संख्याची बेरीज दिलेली आहे हो, काही बेरीज दोन संख्याची, आणि हा दोन संख्यातला फरक दिलेला आहे. मोठी संख्या काढायची असली चव्हाण, त्या दोघांची बेरीज करायची, हाफ करायची. हाफ म्हणजे अर्धी. या 2 ने भागणे म्हणजे अर्ध करणे. आणि लहान संख्या काढायची असली की दोघांची वजाबाकी करायची आणि अर्धी करायची. आता आपण मोठी संख्या काढून बघूया. यस, 25.84 अधिक 7.12. आधी या दोघांची बेरीज करायची आहे बघा, बेरीज करायची आहे. उभी मांडणी करा याची गुरु. उभी मांडणी करा येत नसेल तर आपण करू शकतो. यस, 6 8 आणि 1 9 दशांश चिन्ह 5 आणि 7 12 हातचाला 1 32.96 आलं. जे उत्तर येईल मित्रांनो त्याचे अर्धी करायचे. साक्षी गायकर समजलं का, जे येईल त्याचा अर्ध करा. 32.96 भागिले 2. यस, प्रत्येकानं प्रयत्न करूया. यस, बघा, बे एक बे इथं उरला 1 झाले 12. बेसाय 12, पॉइंटला पॉइंट. 2 न 9 ला भागला, 2 चोक 8 उरला 1. 2 8 16. मोठी संख्या झाली 16.48. बघा समजलं का बाळांनो, मोठी संख्या किती झाली बघा, 16.48 झाली. जमलं का बघा. यस, मोठी संख्या झाली 16.48. 2 ने भागणे म्हणजे हाफ करणे. खेडकर बरोबर का. 2 ने भागणे म्हणजे बाळा हाफ करणे. यस, म्हणजे मोठी संख्या 16.48 आली. आता आपण लहान संख्या तुम्ही काढून बघा, दोघांची वजाबाकी करा, तुमची लहान संख्या पण येईल. यास घोटे बरोबर का बाळा.
येणार 100% येणार हो. ही आपली लॉजिक मॅजिक पद्धत आहे. यस. आता लहान संख्या काढताना काय करायचंय? यस, दोन संख्या 25 दोघांची बेरीज यस वजा 7.12 यांची वजाबाकी करून बघा बाळांनो, वजाबाकी किती येते? या 2 8 उणे गेला 7 25 7 गेला 18 18.72 आली. बरोबर का पटेल? कशी वाटली ट्रिक्स? काही टेन्शन घ्यायचं नाही. पर्यायाची गरज आहे का? आधी क्षीरसागर पर्यायाची गरज आहे, पण ही ट्रिक्स कुठं वापरायची आहे? दोन दोघांचं वय दिलं असेल, दोघातल्या वयातील फरक दिला असेल, दोन वस्तूची बेरीज दिली असेल, दोन वस्तूतील फरक दिला असेल, त्या ठिकाणी वाघमारे वाटायचं. जे तुझी वजाबाकी येईल त्याचा हाफ करा. 18.72 भागिले 2 उत्तर येतं 92 18 9.36. यस. अरे नरवणे सर काही सांगतात, उत्तर आलं का नाही कुणाला माहित. ओ काय सांगता येतं नरवणे सरांचं? काही शिकवितात. आपण या दोघांची बेरीज तेवढी येते का बघूया, चेक करूया. बघा 16.48 आहे. 16.48 अधिक 9.36. अरे बघा बरं आलं का नाही बरोबर नरवणे सरांनी शिकवलेलं? राईट आलं का? चेक करा. यास मोठी संख्या लहान संख्या दोघांची बेरीज 25.84. अरे बेस्ट लॉजिक आहे, लॉजिक मॅजिक आहे. कशी वाटली पद्धत तुम्हाला? फक्त काय करायचं कळलं का? मोठी संख्या विचारलं तर दोघांची बेरीज आणि फरक यांची बेरीज करा आणि त्याची अर्धी करा. लहान संख्या विचारलं, दोन संख्येची बेरीज आणि फरक यांची वजाबाकी करा चव्हाण, त्याची अर्धी करा. याच्यासारखी सोपी पद्धत कोणतीच नाही जगात. एवढ्या सोप्या पद्धतीने याचं उत्तर निघूच शकत नाही. फक्त टेक्निक लक्षात ठेवा, मोठी संख्या टाकायची का लहान टाकायचं. यस, काय वाटतं तुम्हाला? बरोबर ना? तुम्ही करणार रे, 100% करणार. न येणाऱ्याला उत्तर येणार आहे. न येणाऱ्याला उत्तर येतं मित्रांनो. न येणारा जो विद्यार्थी उत्तर करू शकत नाही तो सुद्धा उत्तर करू शकतो मित्रांनो, 100%. यस. याच्यावरच आधारित तुम्हाला मी एक आजोबा नातूचं एक करून दाखवतो. येतं का नाही बघूया तुम्हाला. यस बघा ह्याच स्टेपवर, यस ह्याच स्टेपवर मित्रांनो आजोबा नातूचं वय वारीवर प्रश्न 100% असतो बरं का, लक्षात ठेवा. वय वारीवर 100% या ट्रिक्सवर प्रश्न असतो. बघा तुम्हाला येतो का नाही बघा प्रश्न कसा वाटतो. यस बघा आजोबा व नातू, फक्त वय कुणाचं काढायचं बघा. यांच्या वयाची बेरीज का घेतलं याच्यामध्ये, तर ती ट्रिक्स मुलांना यूज करता यावी म्हणून. बरोबर. यांच्या वयाची बेरीज 194 आहे. आजोबाची वय नातवापेक्षा 61 वर्ष जास्त आहे. 61 वर्ष जास्त आहे. तर आजोबा व नातू एकत्र काढा, आपले सराव होईल म्हणून. आजोबा व नातू यांचे वय किती? यस. कसं वाटतं बघा? टेक्निक समजली का बघा मित्रांनो? कसं वाटलं तुम्हाला? यस. ओके, व्यवस्थित सोडवा, व्यवस्थित बघा प्रश्न. यस. ब्लर दिसतंय पालवणकर, थांबा जरा. अरे कितींदा सांगतो बाळांनो, मी जिथं असतो तिथं रेंज नसते, कमी जास्त होतं, जरा ऍडजस्टमेंट करत चला. विद्यार्थ्यांना माहिती आहे ते बघतायत. यस. चला करून बघा, प्रयत्न करा. उत्तर येतं का नाही बघा. आजोबा आणि नातूचं वय काढण्याचा प्रयत्न करा. यस, व्हेरी गुड. यस, व्हेरी गुड. चला प्रयत्न करा. आलं का उत्तर बघा. आजोबा व नातू यांच्या वयाची बेरीज 194 आहे. आजोबाचे वय नातवापेक्षा 61 वर्ष जास्त आहे. तर आजोबा व नातू यांचे वय किती? बघा बरं, आपली टेक्निक वापरून बघा जमतंय का नाही. यस. मग मला सांगा, दशापूर्णांकाची बेरीज वजाबाकी काय अवघड आहे का हो? यस. टेक्निक वापरा, फक्त टेक्निक. चव्हाण टेक्निक वापरा, उत्तर येणार तुम्हाला. 100% उत्तर येणार. उत्तर येणार नाही असं होणार नाही अंकुलगे. एक टेक्निक आहे फक्त. ससाने, यस ससाने. यस, प्रत्येकाने करून बघा बाळांनो. यस. टेक्निक कशी वाटली कुंभार का? अरे मोठ्याचं वय काढायचं असेल तर बेरीज आणि फरक यांची बेरीज करा आणि हाफ करा. अरे लहानाचं वय काढायचं असेल, बेरीज आणि फरक यांची वजाबाकी करा आणि हाफ करा. कसं उत्तर येणार नाही हो?
उत्तर येणार नाही असं होईल का सांगा? यस. ओके. यस. ओके. पॉइंट मध्ये आलं, येऊ द्या की, काय टेन्शन आहे तुम्हाला, उद्या. यस. थोडं पॉइंट मध्ये आलं म्हणून काय घाबरायचं का आपण? यस. 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 प्रत्येकानं करा. यस. ओके. यस. यस. प्रत्येकाने केलात, व्हेरी गुड. यस. यस. ओके. कुणाकुणाचं उत्तर आलं? यस. व्हेरी गुड. यस. दोघांच्या वयाची बेरीज झालेली आहे. व्हेरी गुड. बावधने प्रयत्न केलात. यस. खूप छान. यस. यस. ओके. या ठिकाणी वय जरा जास्त झाले असतील, टेन्शन घेऊ नका. पॉइंट मध्ये उत्तर येत असेल तर टेन्शन, आपण पॉइंट मध्ये शिकलो ना आता. यस. प्रथम तुम्हाला आजोबाचं जर वय काढायचं असेल तर काय करावं लागेल तुम्हाला? 194 + 61 केलं. कोण कोण केलं बघा? यस. 194 अधिक 61 केलं असेल. 4 आणि 1 5, 9 6 15, हातचा आला 1, 255 असेल. बरोबर का मित्रांनो? बरोबर आहे का बघा तुमचा पान? यस. पुन्हा 255 ची तुम्हाला हाफ करावं लागेल. 255 ची हाफ केलात का बघा? 255 भागिले 2. यस. प्रत्येकाने केलं का हांगे? यस. आपल्या पॉइंट मध्ये आपण काढायला शिकलो. यस. ओके. व्हेरी गुड. 255 ची हाफ करा. यस. किती आली? तुम्हाला सर्वांना आता हाफ करता आलं पाहिजे. यस. ओके. कमेंट बॉक्स मध्ये उत्तर लिहा किती आलं. या 255 ची हाफ. प्रथम आजोबाचं वय काढूया ना. येऊ द्या, जास्त आलं तर आलं स्नेहल, काय नाही, आपल्याला कोणी विचारणार नाही. बरोबर का मित्रांनो? 127.5 आलं बघा. यस. ओके. हे गणित आहे, हे काही रिअल मध्ये आहे का वय? घाबरायचं कशाला, येऊ दे पॉइंट मध्ये. यस. इथं पुढे वर्ष लिहा, महिने लिहू नका बरं का. 127.5 वर्ष. यस. ओके. आणि नातूचं वय जर काढायला गेलो आपण, 194 वजा 61. 194 वजा 61 यांची जर वजाबाकी करायला गेलात किती आली मित्रांनो? यस. बरोबर. 133 आली. आणि पुन्हा 133 ची हाफ केली आपण, तुमचं उत्तर आलं किती? 66.5. बघा बरं, कुणाकुणाचं आलं होतं रे? कुणाकुणाचं आलं होतं? यस. बघा, दशांश अपूर्णांकावरील बेरीज वजाबाकी आपण व्यवस्थित समजून घेतली. उद्या पण आपण मित्रांनो, यस. ओके. उद्या आपण 1 वाजता क्लास घेऊया. किती वाजता? उद्या 1 वाजता. गुणाकार आणि भागाकार म्हणजे दशांश अपूर्णांक घटक आपला संपतो. यस. बाजूलाच करूया उद्या. यस. ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्याने सबस्क्राईब करा. क्लास झाल्यानंतर ज्यांचा क्लास पूर्ण बघायचा राहिला असेल त्यांनी पूर्ण बघा. आणि आपल्या जी लिंक दिलेली आहे ती लिंक इतरांना शेअर करा. चॅनलला आपला लाईक केलं नसेल व्हिडिओ तर लाईक करा, सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये लिहा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. माझा व्हॉट्सअपचा नंबर तुमच्याकडे असेल तर त्याच्यावर तुम्हाला कळवा. उद्या 1 वाजता क्लास घेऊया उद्या. ओके. तुम्हाला आजचा क्लास कसा वाटला नक्की माझ्या मोबाईल बरोबर कळवा. नंबर लिहून घ्या, 9673655213. नरवणे सर नाव आहे, लक्षात ठेवा. नाहीतर क्लास बघितला कुणाचा होता कळायचं नाही. आणि प्रत्येकाला परत सांगतोय, आपल्या युट्यूबवर मित्रांनो 133 व्हिडिओ आहेत ऑनलाईन टेस्टचे बरं का. क्लासचे व्हिडिओ तर वेगळे आहेत. प्रत्येकानं ऑनलाईन टेस्ट सोडवा. प्रत्येक टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क पडले मला कळवा. कारण या प्रश्नाचं वैशिष्ट्य म्हणजे वाघमारे त्या प्रश्नामध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे. 133 टेस्ट आहेत आणि प्रत्येक घटकावर आपण व्हिडिओ बनवलेला आहे. व्हिडिओ पहा. इथं तुमच्या मित्रांना शैक्षणिक ग्रुपवर व्हिडिओच्या लिंक शेअर करा. या कमेंट बॉक्समध्ये कळू नका. माझ्या मोबाईलवर तुमचा आजचा क्लास कसा वाटला कळवा मला. ओके. यस. उद्या रविवारी दुपारी 1 वाजता भेटूया दशांश अपूर्णांकाचा गुणाकार आणि भागाकार घेऊन. ओके. सर्वांना बाय बाय. अभ्यास करा, प्रश्नपत्रिका सोडवा. 5वीच्या मुलांना दररोज 2 प्रश्नपत्रिका झाल्या पाहिजे. यस. ओके. चला सर्वांना बाय बाय. 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 अभ्यास करा बाळांनो. यस. ओके.
नवोदयच्या प्रश्नपत्रिकेचा सराव करा प्रत्येकानं. नवोदयच्या प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करा प्रत्येकानं. 2013 ते 2022 पर्यंतच्या प्रत्येकानं प्रश्नपत्रिकेचं सोल्युशन करा. अगोदर आलेले प्रश्न बघा पुस्तकामध्ये ते. ओके, चला सर्वांना बाय बाय. बाय बाय. दिसत नाही, बाय दिसत नसली. येस, बाय बाय.